मंगळवेढा शहरात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवेढा शहरातील एका घरात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका तरुणाच्या नरबळीचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिसांनी प्राथमिक तपासात असा कोणताही प्रकार घडल्याचे नाकारले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दिनेश वेदपाठक या तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार त्याचा भाऊ 2 दिवस बेपत्ता होता. दरम्यान त्याला दारू पाजून नशेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घरात सुमारे 10 फूट खोल खड्डा खोदून अघोरी पूजा मांडण्यात आल्याचेही समोर आले आहे. या पूजेसाठी कर्नाटकातील विजापूर येथून मांत्रिक बोलवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र पोलिसांनी नरबळीचा प्रकार झाल्याचे स्पष्टपणे फेटाळले असून सदर प्रकरण अंधश्रद्धेशी संबंधित पूजेचा भाग असू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या दरम्यान या घटनेमुळे आरोग्य म्हणजे परिसरात भीती केवळ व औषध नाही संभ्रमाचे तर वातावरण निसर्गाच्या निर्माण योग्य झाले आहे. उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून